नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय. शहरातील राजकीय हालचालींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहर कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध प्रभागातून तब्बल 1000हून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करत मुलाखती दिल्या. पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीनं उमेदवारांची काटेकोरपणे चाचपणी केली जात असल्याचं चित्र आहे. मुलाखतीच्या तिसऱ्या दिवशी आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारांची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी, संघटन कौशल्य आणि प्रभागातील जनसंपर्क याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मजबूत उमेदवार देण्यावर भर दिला जात असून नाशिकमधील प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला. आगामी काळात उमेदवारांची अंतिम यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2 दिवसापूर्वी केरळच्या महापालिकेचा निकाल सगळ्यांना समजला आणि एक डाव्यांचा गड भाजपनं जिंकल्याचा आनंद भारतभर झाला. यातून लक्षात येतं की आमचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे, सन्माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि आत्तापर्यंत आपले अध्यक्ष JP नड्डा साहेब, कालपासून नवीन जे आले, या सगळ्यांनी जे एक भारतभरामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून जो विजयाचा अजेंडा, याचा विकासाचा अजेंडा घेऊन विजयाच्या दिशेने आगपूच केली आहे. ज्या पद्धतीनं भारतभर सगळीकडे वेगवेगळे ठिकाणांचा विकास होतो आहे, जे हिंदूंच्या अस्मितेची ठिकाणं आहेत, केदारनाथ असतील, काशी विश्वेश्वर असेल, उज्जैन असेल, तर हा एक वेगळा विषय गेल्या 10-11 वर्षापासून भारतामध्ये सगळ्या लोकांना माहीत झालेला आहे. आत्ता महाराष्ट्राचं जे सरकार आहे, आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा पवार, शिंदेसाहेब आणि आमच्या भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासाची जी घोडदौड सुरू केलेली आहे. आत्ता आपण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये आणि आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत. पुढच्या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे जानेवारीच्या. आणि त्यामुळं ज्या नाशिक महानगरामध्ये विकासाच्या दिशेनं जे जात असताना ज्या पद्धतीनं पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याची तयारी आणि एकूणच नाशिक शहराचं भारतामधलं, भारताबाहेरचं वाढणारं महत्त्व हे लक्षात घेता पुढची महानगरपालिका ही नाशिकसाठी सक्षम असेल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीनं गेल्या 3 दिवसापासून, म्हणजे आत्ता नाशिकच्या याच्यामध्ये 31 प्रभागात 122 जागा आहेत, पण जवळपास 1000च्या वर उमेदवारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे की आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची. त्यामुळं भाजपकडं सगळ्या लोकांचा ओढा वाढतो आहे. भाजपबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, भाजपवरती विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांना योग्य ती प्रश्नावली देऊन, त्यांचा सगळा दृष्टिकोन समजून घेऊन आज भाजपचे सगळे आमदार, भाजपचे पदाधिकारी या सगळ्या 1000 जणांशी गेल्या 3-4 दिवसापासून संवाद साधत आहेत. त्याच्यातला 1 दिवस 2 दिवस मध्य विधानसभा क्षेत्रातले सगळे प्रभाग झाले. काल सिडको आणि सातपूर, नवीन नाशिक या भागातले सगळे प्रभाग झाले आणि आजपासून पूर्व विधानसभेचे पंचवटी, नाशिक रोड ह्या सगळ्या प्रभागातील सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज या ठिकाणी सुरू आहेत. मला विश्वास आहे की पुढची जी महासभा असेल ही अत्यंत सक्षम, नव्या सगळ्या उमेदीची सगळे त्या ठिकाणी असलेले सदस्य हे त्या ठिकाणी जातील आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ज्या पद्धतीने विकासाचा अजेंडा या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे इथले कुंभमेळ्याचे आणि नाशिक जिल्ह्याचे भाजपचे पालक असतील, नामदार किरीटभाऊ महाजन, हे सगळेजण जातीनं लक्ष ठेवून आहेत आणि आमचा 100+ जो भाजपचा या ठिकाणचा महायुतीचा जो नारा आहे तो आम्ही या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.